संतांना की जय विठ्ठला 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 स्वर दोन झाले. हा थोडस ठीक. राम याचा प्रतिध्वनी थोडासा. भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाम अनेकांचे कानी गुण दोष म्हणा नानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चरपटाश अडभंग काणीप मच्छिंद्र आद्या चौरंगे रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी सादर केलेला आहे. स्वर थोडा कमी करा. आज आपण सर्वजण या ठिकाणी हरिकीर्तनाकरता जमलेला आहोत. ज्यांचं हे प्रथम पुण्य स्मरण आहे श्री विठ्ठल रावसाहेब पाटील गवारे यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्ताने अर्थात वर्ष श्राद्धानिमित्ताने आपण त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता इथे सर्वजण जमलेलो आहोत. गवारे परिवाराने हा सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला. समस्त गवारे पाटील परिवार आज या ठिकाणी ज्यांची चाल सुंदर झाली ते आदरणीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट श्री प्रसाद महाराज तराळ, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य महाराज उमेश महाराज, तसेच त्यांना जोडी हरिभक्तीपरायण भास्कर महाराज जुने, त्यांना धन्यवाद. तिकडचे महाराज दाढीवाले महाराज, तुकाराम महाराज, प्रसाद महाराज मदत करा. इकडचे महाराज अभय महाराज, आमचे गावटे मामा. यू आर करेक्ट, थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. इंग्लिश बोलतात ते इंग्लिश बोलतात या ठिकाणी. ऑल स्पीकिंग इंग्लिश. ओके, थँक्यू. ते इंग्लिशमध्ये बोलतात. गावटे मामा, विनेकरी आमचे सुखरूप पवार साहेब, पीटी मास्तर, या सगळ्यांना वाजवण्याचं काम सगळ्यात असणारे आमचे आदेश महाराज, गोड असे मृदुंग वाजवतात. गागरे महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद.
ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे ऋषिकेश महाराज सांगळे, वैष्णव महाराज माने, धर्मनाथ महाराज काकड, आवतडे मामा महाराज, चष्मावाले महाराज, इकडचे सगळे महाराज. या परिसरातील आणि आपल्या परिसराचं जिल्ह्याचं असणारं कवित्व करणारे हरिभक्तीपरायण कविवर्य आदरणीय पूजनीय वंदनीय श्री निळकंठ मारुतीराव पाटील तरकाशे बाबूजी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी अनेक ग्रंथ अडबंगनाथ संस्थांची लिहिलेली आहेत. बाबूजी महाराज तुम्हाला धन्यवाद. तसेच संस्कृतचे मर्मज्ञ आणि गोविंददेवगिरी महाराजांच्या सानिध्यात ज्यांनी अनेक वर्षे सेवा केलेली आहेत आणि 2009 पासून अडबंगनाथ सेवा संस्थांची ते करत असणारे भागवताचार्य हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज कोळपकर सर, त्यांना धन्यवाद. श्री हरिभक्तीपरायण वाबळे महाराज आबा, आपल्याला धन्यवाद. अमोल महाराज तुवर, त्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपण सर्वजण इथे बसलेले उपस्थित परिचित अपरिचित माता भगिनी पुरुषजन आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. सद्गुरू साऊंड सिस्टीम गोड असणारे आवाज देणारे आमचे गोंडेगावकर भाऊ, मागच्या वेळेला मुकुंद भाऊ नवीन मिक्सर घेतलं होतं, त्याची पूजा ती गडबडीत झाली होती. आज शुभाशीर्वाद देतो. मागच्या वर्षीच 1 वर्ष होईल आता दिंडीच्या नाही आषाढ्याच्या काळात झालं होतं. आषाढीच्या काळात माझ्या ध्यानात ते महिना ध्यानात, तुम्ही काळजी नका. आषाढ महिन्यात आपण डावखर मंगल कार्यालयाला कीर्तन केलं, बरोबर आहे ना. आणि मिक्सर सुंदर घेतलेला आहे. मुकुंद भाऊला धन्यवाद. आता बसलेले सगळे टोपेवाले, बिगर टोपेवाले, चष्मेवाले, बिगर चष्मेवाले, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या कीर्तनाला प्रारंभ. विठाल आदेश महाराज अत्यंत गोड मृदुंग वाजवतात, मजा येते. म्हणजे वाजवायची बरं का, नाही तर माझ्या तुम्ही दुसरीच माझ्या. म्हणजे गोड महाराज आहे. त्यांचे मामा माझे भक्त आहे दत्तू पाटील कोतेसाहेब वाकडी, त्यांचे महाराज भाचे आहेत. म्हणजे मामासह भाषेचा परिचय दिला म्हणजे झाला, बरोबर आहे ना. अशा आपला हा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मायबापांनो, आज इथे श्री हरिभक्तीपरायण अमोल महाराजांच्या आग्रहाने, श्री तुवर साहेबांच्या प्रेमाने आणि रवींद्र भाऊ आमच्या देवस्थानाचे ते निश्चिम भक्त आहेत गवारे पाटील, गेले अनेक वर्षापासून तिथे ते सेवा करतात. त्या माध्यमातून इथे येण्याचे योग आज प्राप्त झालेला आहे. आपण श्री विठ्ठलरावांना जी गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्याकरता बाबूजी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. मायबापांनो, अभंग फार सुंदर आहे, अभंग गोड आहे. देव ज्याला पाहिजे आहे, देवाकरता हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे. कारण जीवनामध्ये आपल्याला काय हवा आहे हे विचार करून ठरवलं पाहिजे. ज्याला देव पाहिजे असेल तर सोपा मार्ग या अभंगातनं जगद्गुरु तुकोबारायांनी प्रगट केलेला आहे. मायबापांनो, देव ज्याला हवाय ना, मग कशा करता देव आणि देव कशा प्राप्त होणार आहे, त्याकरता काय साधना करावी लागेल. महाराज म्हणतात, हर अवघड साधनेमध्ये पडू नका. अवघड साधना करण्याकरता माणसाला इतकं सोपं नाहीये. कारण मग काय करावा, कोणती साधना जेणेकरून आम्हाला देव प्राप्त होईल. देव लागतो ना, मग भावे गावे गीत, गीत भगवंताचं भावनेने गावं. बरं, ते गात असताना चित्त मात्र शुद्ध करावं. कशा करता हे करायचंय, तुझ व्हावा आहे देव. देव पाहिजे ना, तरी हा सुलभ उपाव, याच्यापेक्षा सोपा उपाय जगात नाही. आणि मग देवाच्या मार्गाला निघाल्यानंतर लोक काय म्हणतील तिकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं ते सोडू नका. कशा करता करायचं, देव पाहिजे असेल तर अनेकांच्या कानी गुणदोष मनानानी, अनेकांच्या गोष्टी कानावर घेऊ नका, मनावर आणू नका. कशा करता हे करायचंय, देव पाहिजे असेल तर. कोण काय म्हणतं त्याच्याकडे कधी लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं ते कधी विसरू नका. कशा करता, देव पाहिजे असेल तर तुझं भावा आहे देव. देव पाहिजे ना. मायबापांनो, ज्या वेळेला संत साधू आपल्याला भेटतील त्या संतांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवा, हात जोडून नमस्कार करा आणि मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कोणाच्याही चरणावर मस्तक ठेवू नका, संतांच्याच ठेवावा, असा अभिप्राय तुकोबारायांचा आहे. म्हणजे अर्थात महाराज म्हणतात,
दुसरीकडे मात्र मस्तक न ठेवता संतांच्या चरणावर ठेवावा. कशा करता ठेवायचा आहे? तुला देव पाहिजे असेल तर तुझं भावा आहे देव पाहिजे ना बाबा, मग संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. आणि जे संत आहे ते ज्ञान देतील, ते वचनामृत असेल ते वेचून घ्या. ते ज्ञानामृत आपल्या जीवनामध्ये प्राप्त करा. कशा करता ते करायचं? ते देव पाहिजे असेल तर वेचिते वचन जेणे राही समाधान प्राप्त होईल. ते वचन वेचून घ्या. कशा करता? देव पाहिजे असेल तर तुझं भावा आहे देव. आणि हे सगळं करता करता महाराज फार गोड सांगतात, सुंदर सांगतात. स्वर बदलला भाऊ. त्या ठिकाणी शेवट असं सांगताय, माय बापांनो विचार करा की आपल्याला देव पाहिजे असेल, फार नाही काही करता आलं तरी चालेल, पण थोडा का असाना परोपकार मात्र प्रत्येकाच्या जीवनात घडला पाहिजे. कशा करता परोपकार करायचा? देव पाहिजे असेल तर. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला विठाला. बाय बाप्पांनो, अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे. अभंगाचे 4 प्रकारचे अर्थ विशेष असतात. भावार्थ, लक्ष्यार्थ, वाच्यार्थ आणि शब्दार्थ. बरं, ह्या अर्थाने जर विचार केला, शब्दार्थाने जर आपण विचार करायला घेतला तर पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड, जाऊन सांगेन नंद मामुजीना, मोडेल तुमची खोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. शब्द अर्थ घेतला तर भगवान श्रीकृष्ण राधेच्या साडीचा पदर ओढत होता. असंच होईल की नाही? अहो तुम्ही कधी हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हा बरं म्हणा ना काहीतरी. हा बरं झालं. म्हणजे पदराला धरू नको सोड. बरं का? राधा काय म्हणते? जाऊन सांगेन नंद मामुजीला, मोडीला तुमची खोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. बर, तू कृष्ण काळा मी राधा कोरी, तू कृष्ण काळा मी राधा कोरी, तुझी माझी नैना जोड काना, पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. हे काना पदराला धरू नको. शब्द अर्थ घेतला की साडीचा पदर धरतो असंच होईल. पण भगवान परमात्मा कोणता पदर धरतो याचा विचार करायचा असेल तर महाराज त्याच्या लक्षणाने अर्थ करावा लागतो. लक्ष्यार्थ, वाच्यार्थ, गुणार्थ, शब्दार्थ. आणि जाऊ दे हे सगळेच नाही कळालं तर कीर्तनात पाहायचा तो भावार्थ. कळला का? पहा बाबूजी. मग गुणार्थ नको, शब्दार्थ नको, लक्ष्यार्थ नको, वाच्य अर्थही नको. हे 4ही अर्थ बाजूला ठेवा. कीर्तनात पाहायचा तो भावार्थ. 4 अर्थ बाजूला ठेवा. 5वा पाहायचा तो भावार्थ. आणि भावार्थाने कीर्तनाला प्रारंभ करायचा. बरं का प्रसाद महाराज? आता भावार्थाचे लक्षण करायचं असेल तर काय होतं महाराज? देव आपल्याला हवा आहे. जन्माला आलेला होत ना, मरणार नक्कीच आहे. जन्माला आलो म्हणजे मरणारच. ज्या अर्थी जन्माला आला त्या अर्थी मरणारच. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. वा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. नाही तर कधी कधी प्रमाणाशी कडाखाटच राहते महाराज. लय वडताड होती. पण गायकाला बोलता येत नाही. गायकाला बोललं बघा असं आहे का, पाडतोच कीर्तन असं होऊन जात. कीर्तनात प्रमाण नाही दिले तरी कीर्तन रंगत नाही, पण लई दिले तरी रंगत नाही, दिलेच नाही तरी रंगत नाही. कळलं ग? पहा विठ्ठल. इथं सगळं तंतुतंत आहे. गवारे पाटलांनी सगळं चांगलं नियोजन केलं. मला सांगितलं महाराज गायक वादक आदेश महाराज. म्हणलं वा वा, माझी लाडकी. इकडं प्रसाद बाबा, जुने मंडळी. महाराज तुम्ही गोड प्रमाण दिला. हा, जन्माली बाळ
बरं का, जन्माला आनंद बाबूजी त्याच दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आहे की नाही? मग विचार करा, जन्माला आल्यानंतर जर मृत्यू निश्चित असेल, मग मरण हे निश्चितच असेल, तर चिंता कशाची? तुम्ही काही केलं तरी मरण येणार आहे की नाही येणार? बरं, पंढरीच्या वारीला गेलं मरण येणारच आहे, आळंदीला गेलं मरण येणारच आहे, नाहीच गेले मरण येणारच आहे, परमार्थ केला मरण येणारच आहे, नाहीच केला मरण येणारच आहे, देशभक्ती केली मरण येणारच आहे, हरिभक्ती केली मरण येणार आहे, नाहीच केली मरण येणारच आहे. म्हणजे मरण येणार हे नक्कीच आहे ना मुलजी. मग मरण येणार जर असेल त्याची चिंता कशाला? ते येणार येऊ द्या, त्याचं स्वागत करा. मरण जर येणार आहे, मरणाचं स्वागत केलं पाहिजे. मृत्यू देवानं आपल्याला दिलेला आहे ना, मृत्यू दिलेली हे वरदान देवाने आपल्याला. जर मरणच नसतं बाबूजी आणि 100 वर्ष झाली असते आणि तरी ती इथंच राहिली असते, गर्दी किती झाली असतो कोणाची? बस म्हातारीची नाही. घरात जर मेलेच नसते, माणसं मेलेच नसते. 100 पर्यंत ठीक आहे, 100च्या पुढे राहिले मग त्यावेळेला काय असतो? रक्तमा साठलेला असतं, हाडाचा सापळा झालेला असतो. त्यावेळेस हाडं असणारे नुसते हाडच शिल्लक असतात, त्याला चालता येत नाही, दुसऱ्याला त्याचं करता येत नाही, घरातल्याला त्याला घरात ठेवा वाटत नाही, कधी मरल असं वाटतं घरातल्याला. असं मरण काय कामाचं? मरण हे वेळीत यावं, मरण चालता बोलता यावं आणि मरण आनंदाने यावं. त्याच्यासारखा धन्य जगात कोणी नाही ध्यानात ठेवा. चालता बोलता मृत्यू प्राप्त व्हावा, नाहीतर 10 वर्ष आतुरणात पडला होता. काय क्रांती व काय क्रांती आहे? 10 वर्षात आतुरणात पडला, त्याला त्रास, त्याच्या शरीराला त्रास, त्याच्या मनाला त्रास, त्याच्या परिवाराला त्रास, त्याला पाहुणे भेटायला येते त्यांना त्रास, गल्लीतल्या लोकांना त्रास, वासाचा भसभसाच वास येतो, सगळ्यांनाच त्रास आहे ना. अशी माणसं राहून काही फायदा नाही. मरण देवानं दिलं खोडकर सर, आपल्यावर उपकार देवाचे. मरण दिलेलं आहे, आलंच पाहिजे आणि चालता बोलता मृत्यू यावा, चालता बोलता मृत्यू यावा. मृत्यूला असणार बाबूजी आमचे म्हणत असते. मी म्हटलं 100 वर्ष जगा, ते म्हटलं महाराज मी काय 200 जगेल, पण जरा पडलो अवघड होईल की नाही. म्हणजे याचा अर्थ मथरपणी पडलेलं नसावं, म्हणजे याचाच अर्थ सुखा आणि मृत्यू प्राप्त व्हावा. येणारच आहे. आमचे संत मरणाला घाबरत नाही. माझं वाक्य ध्यानात ठेवा, आमचे संत मरणाला बिलकुल घाबरत नाही. ते घाबरतात ते कशाला? जन्म मरणाला. ऐकलं का? मरणाला घाबरत नाही आमचे संत, जन्म मरणाला घाबरतात. जन्म मरण वेगळं आणि निस्त मरण वेगळं. जरा अवघडे कळायला नीट ऐका. जन्म मरण म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे. ह्या चक्रवादाला आमचे संत घाबरतात. या शरीराच्या मृत्यूला ते घाबरत नाही बरं का. ज्ञानोबाराईने वयाच्या 22 वर्षी समाधी घेतली. घाबरले का मरणाला? 22 वर्षी समाधी घेतली महाराज. पण जगात असं ज्ञान नाही. ती ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाला दिला, ती क्रांती केली महाराज. माणसं किती जगले याही पेक्षा ते कसे जगले, काय केलं त्यांनी जगून बाबूजी, हे फार महत्वाचं आहे. माणसाचा जन्म कधी झाला याला फार महत्व नाही, पण ज्याच्या जीवनामध्ये क्रांती कधी घडली याला फार महत्व आहे. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, भला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा प्रभू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला, देवाचा तो झाला, माझा प्रभू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला, माझा प्रभू गोड झाला. शेवट तो भला बहु गोड झाला. माय बापांनो, शेवट कोणता असावा? तो गोड व्हावा, चांगला व्हावा आणि आनंदात आम्हाला देवाची प्राप्ती होऊन हा निघून जावा. त्याला धन्य मृत्यू म्हटलेला आहे. कारण जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, साचे फळ झाले त्याचे, जन्मा आले
कशाचे साच चांगलं फळ प्राप्त व्हावं आणि ते कोणामुळे घडू शकेल तुम्ही सांभाळिले संते बये रसले खंते संतांनी जर आपल्याला सांभाळलं जवळ घेतलं त्याचं जीवन धन्य होईल आणि त्याकरता तो जन्म सफल होईल माय बापांनो बाबूजी जन्म फार महत्वाचा आहे तसाच मृत्यू सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे पण मधल्या काळात आपण करायला काय आलेलो आहोत याचा विचार म्हणजे आजचं कीर्तन आहे कल्पना करा मग ज्या देवानी तुम्हाला सुंदर असणारा हा नरदी आपल्याला दिलेला आहे बरं देवानी आपल्याला नरदी दिला तो दिलेलाच आहे ना आपला आहे का नाही महाराज उष्णे फेडिता धर्म तोची खूण उष्णा दिलाय ना देह बर पाचांचा हा उष्णा बर पाचांचा हा देह आणिला उष्णा 5 जणांचा आहे कोण कोण आहे याच्यामध्ये अधिकारी कर कोणाकोणाकडनं हा देह ते तयार झालेला आहे रामायणामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे क्षितिजल पावक गगन समीरा क्षितिजल पावक गगन समीरा अर्थात पंचमहाभूत आहेत बरं जल तत्व आहे वायू तत्व आकाश तत्व पृथ्वी तत्व अग्नी तत्व या पंचतत्वांनी हा देह निर्माण झालेला आहे मग या शरीरामध्ये विठाल विठाल नाही तर मग हेच ठेवू हा याला माईक द्या भाऊला विठाल विठाल ते स्वर बदलतो ना तुम्ही घ्या हरे हरे माय बापांनो काय चाललं होतं आपलं कीर्तन मला असं झालं तोच होत बाबा ते स्वर बदलला होता तिकडे तो स्वर बदलतो का हा चालू मध्ये बदलतो बरं झालं बदला बदली कधी बदलतो कोण महाराष्ट्रात काही सांगायची गरज नाही हा आता तरी एवढ्या महिन्यात बदलू नाही बरं का असो काय चाललं होतं आपलं कीर्तन बाबूजी ऐका शेवट होतो भला इथून पुढे गेलो ऐका माय बापांनो आणि त्याच ठिकाणी आपल्याला हा देह मिळालेला आहे ना हे अत्यंत महत्वाचं आहे पुन्हा पुन्हा आपल्याला हा देह न मिळणार असल्यामुळे आपण सर्वांनी चिंतन केलं पाहिजे आपल्याला इथे आलेलो आहोत आपल्याला पंचमहाभूतांनी हा नरदी दिलेला आहे हे विषय मी मांडत असताना पंचमहाभूत कोणती आहे जलतत्व आकाश तत्व पृथ्वी तत्व अग्नी तत्व आणि वायू तत्व आहेत या पंचमहाभूतापासून हा निर्माण झालेला आहे या पंचमहाभूतापासून झालेला निर्माण नरदेह या पंचमहाभूतात विलीन होणार आहे बरं मेल्यानंतर माणसाला अग्निदाब द्यावा लागतो अग्नीला जाळावा लागतो पाण्यात सोडावं लागतं जलतत्वात विलीन होतो आकाशात असणार ती रक्ष उडून जाती वायू तत्वात विलीन होते ऐकताना आपण लक्ष द्या बारीक माय बापांनो म्हणजे जलतत्वात पाण्यात विसर्जन हस्ती गेला जलतत्वात विसर्जन झालं अग्नितत्वात जाळलं की अग्नितत्वात विसर्जन झालं पृथ्वी तत्वात असल्यामुळे तर पृथ्वीत मातीच होती ना शरीराची होय माती मातीतच ठेवावं लागतं आणि उरलेलं वायूनं उडून जातं आणि उडाल्यानंतर आकाशात विलीन होतं हा आले पंचमहाभूतात विलीन ते आता संपलं ना काय राहिलं महाराज 5 जणांचा हा देहाचा मालक कोण आहे 5 जण आहे मग 5 जणांचे जर मालक असेल तर ज्ञानोबाराला प्रश्न पडला कोणाचा हा देह बर कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत कवनाचे शब्द वापरले हे अनिर्वचनीय वचन आहे कवनाचे म्हणजे यांच्या आणि त्यांचे ज्ञानोबाराला कळत नव्हतं का कळत होतं पण कवनाचे शब्द म्हणजे अनिर्वचनीय वचन आहे म्हणजे देहाचे मायबाप आहे की जीवाचे मायबाप आहे जीवाच्या संबंधाने जर विचार केला तर जीवाला कधी मरण येत नाही आणि देहाच्या संबंधाने विचार केला तर देह कधीच टिकत नाही म्हणून कवनाचे मायबाप आणि कवनाचे गणगोत मायबाप कोणाचे आहे कवनाचे आहेत हा प्रश्न निर्माण झाला कधी कधी अनिर्वचनीय वचन आलं तर शंका निर्माण होते तुकोबारायांचे अभंग अनिर्वचनातला आहे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू म्हणजे तुकोबारायला सांगता येत नव्हतं गाव पण तरी पण ते काय म्हणतात काय सांगू बरं आता काय सांगू कालचं नाही परवाचं नाही मागचं नाही आता काय सांगू कल्पना करा किती सुंदर वाक्य बरं गावटे मामा काय सांगू काल का काय सांगू परवा का नाही हो काय सांगू आज का नाही आता काय सांगू हा आता बर काय सांगू आता कशाचे संतांचे उपकार बर शब्द जर पाहिला काय सांगू म्हणजे शंकाचे की नाही काहीच सांगता येत नाही आता काय सांगू भरपूर काही सांगायला आहे आता काय सांगू विठाल विठाल म्हणजे फार काही सांगायसारखं आहे पण आता वेळच नाही आता काय सांगू आणि आता मला काहीच येत नाही काय सांगू शब्द बघा किती सुंदर आहे म्हणून ही अनिर्वचनीय वचन आहे की नाही काय सांगू अनिर्वचनीच आहे कवनाचे अनिर्वचनीचे मायबाप मग शंकाच आहे की नाही मग पंचमहाभूतापासून हा निर्माण झाला ज्ञानोबा म्हणतात मग जीवाचे की देहाचे आणि जीवाचे जर असेल तर जीवना देखे मरण मग रडण्याचे काय कारण
रामायणामध्ये असा एक प्रसंग घडला. बालीचा वध केला भगवान श्रीरामाने. सुग्रीव आणि बाली हे दोघे बंधू. सुग्रीवाची मैत्री रामाशी झाली. नीट ऐका, बारीक ऐका. सुग्रीवाची मैत्री केली, बालीचा वध केला. एकच बाण मारला, बालीचा वध केला. आणि त्याची पत्नी पतिव्रता आहे, पंचपतिव्रतापैकी ती एक पतिव्रता आहे, तिचं नाव तारा. तारा ही पतिव्रता आहे. पंचपतिव्रता आहे ना, त्यापैकी तारा पतिव्रता आहे. रावणाची पत्नी पतिव्रता, तिचं नाव मंडोदरी. बालीची पत्नी पतिव्रता, तिचं नाव तारा. रामाची पत्नी पतिव्रता, तिचं नाव सीता. कळलं का? पहा बर का, हे तिन्ही आहे. असं पंच सती अनुसायी आहेत. पुढे आपल्याला द्रौपदी आहेत. या पंचमहाभूता पंचपतिव्रता आहे. म्हणजे पहिली आहे त्या ठिकाणी सती अनुसया, ही महापतिव्रता आहेत. त्याच्यानंतर आहे त्याच ठिकाणी द्रौपदी पंचपतिव्रताच आहे. सीता पतिव्रताच आहे. तारा पतिव्रताच आहे. आणि मंडोदरी पतिव्रताच आहे. पंचमहापतिव्रतापैकी या तिघी तर रामायणातले आहे की नाही? बोला जाणली हाय असं म्हणायचा, म्हणजे मी आहे अजून असं बोलायचं बा थोडं बा. काय नाही, कीर्तन हा संवादाचा विषय की नाही, वादाचा जरी नसला पण संवादाचा आहे ना. मायबापांनो ऐका. आणि मग मात्र ती तारा आली आणि रडू लागली. हे प्रभू, मी ऐकलं होतं तुम्ही धर्माकरता अवतार घेतलेला आहे आणि अधर्माने माझ्या पतीला मारलेला आहे. माझा पती या ठिकाणी आता मरायला लागलेला आहे. भगवान श्रीराम म्हणाले, तारा कोण तुझा पती? म्हणजे हा बाली माझा पती. भगवान म्हणतात, बाली जर तुझा पती असेल तारा, तर याला घरी घेऊन जा. बाली इथं पडलेला आहे. म्हणजे हा नाही माझा पती, याच्यामध्ये होता तो माझा पती. भगवान म्हटले, बाली तुझा पती आहे ना, हे शरीर तर इथं पडलेलं आहे, घरी घेऊन जा. म्हटले हा नाही, याच्यात होता तो. भगवंताने विचारलं, कोण होता याच्यात? म्हणले त्यातला आत्मा. म्हणले आत्मा तू पाहिला का? कसा होता? काळा होता का? गोरा होता का? ठेंगणा होता का? बुटका होता का? उंच होता? कोणाला सांगता येईल? आत्मा कसा होता, आहे कसा, हे कोणाला सांगता येईल का? फार आपण बुद्धिवान आहोत ना, फार शिकलेले आहोत ना, फार सुज्ञ आहोत ना, पण आत्माचा आकार उकार सांगता येईल का? आत्मा छोटा मोठा सांगता येईल का? मायबापांनो, मग आत्मा केवढा आहे कोणाला सांगता येत नाही. आत्मा मोठा किती आहे सांगता येत नाही. छोटा किती आहे सांगताच येत नाही. आणि मग सांगताच येणारा नसेल, बरं तो आत्मा मरतच नाही आणि तो आत्मा त्याला मरण येतच नाही. मग या ठिकाणी तू रडतीस का? दुःख का करते? यातला जर आत्मा तुझा पती होता ना, मग या ठिकाणी जीव जर तुझा पती होता ना, मग जीव ना देखे मरण, मग रडण्याचे काय करण? गीतेत असंच वचन आहे, नैनन छंदाती शस्त्रानी नैनन दहती पावकहा. अर्थात पाण्यात घाला आत्मा भिजत नाही, अग्नीत टाका जळत नाही, शरीरात त्याचे तुकडे करा तुटत नाही. हे नैनन छंदती शस्त्रानी या श्लोकावरती भगवंतांनी विवेचन केलेले आहेत अर्जुनाला. मग कळालं आपल्याला, आत्मा मरत नाही, तुटत नाही, जन्माला येत नाही. आत्मा काही अमर आहे, निर्विकार आहे, त्याला विकारच नाहीये. मग निर्विकार असणारा आत्मा तोच कधी मरत नाही. तो जरा ब्रह्मस्वरूपात विलीन झाला असेल, मग का रडतेस तू? शरीर तर इथं पडणार आहे, पडलेलं आहे ना, जाणारच आहे ना. आणि त्याच ठिकाणी मरता मरता बालीने फार सुंदर प्रश्न केला रामाला. बाबूजी, रामायणातला प्रश्न काय? किष्किंधा कानातला. म्हणजे किष्किंधा कानात घडलेली घटना ही ऐकताना आपण आताच्या काळात त्याला हम्पी म्हणतात. तिकडे पुढे गेले ना कर्नाटकामध्ये, तिथे आजही शबरीचा आश्रम वगैरे बालीचं ते ठिकाणी पाहायला मिळतं. ऐका मायबापांना, असं घडलेली घटना आहे. घटना अशी घडली, त्याच ठिकाणी आपण गेल्यानंतर एक प्रसंग निर्माण होतो. काय होतो? आता भगवान श्रीराम त्या ठिकाणी उभे आहेत, हातात धनुष्यबाण आहे, बाजूला लक्ष्मण आहे, उभा असणारा त्या ठिकाणी सुग्रीव आहे आणि बाजूला अंगद उभा आहे. आणि पत्नी तारा विलाप करत रडत बसलेली आहेत. मांडीवरती पतीची मान घेतलेली आहे. आणि मरता मरता तो बाली म्हणाला, हे प्रभू, मी ऐकलं होतं तुम्ही ज्याच्या करता अवतार घेतला आणि तो धर्मा करता, पण अधर्माने मला मारलंस. धर्म हेतु अवतारी हो गुसाई, धर्म हेतु अवतारी हो गुसाई. मारे मोही व्याधि की नाई, मारे मोही व्याधि की नाई, मारे मोही व्याधि की नाई. धर्माकरता अवतार घेतलास. तुळशीदास सुंदर चोपायला येतात आणि त्याच ठिकाणी धर्म हेतू अवतार गोसाई, मारही मोही व्याधी की नाही. व्याधी म्हणजे प्रादी, पारदी असतो ना, तो कसा बाण मारतो, त्या पारद्याच्या न्यायाने मला मारलेलं आहे. मारी मोही व्याधी की न्यायी, व्याधीच्या प्राद्याच्या न्यायाने तुम्ही मला मारलेलं आहे. असं का केला अधर्म सांगा ना. मग भगवंताने उत्तर दिलं, अरे मी तुला का मारलं माहिती का बाली? कारण तू पापी तू, आणि पाप्याला मारण्याकरताच आमचा अवतार आहे.
धर्मा करता रक्षणा कर धर्म रक्षकया वया अवतार घेसी. मग पाप्याला मारण्याकरता जर आमचा अवतार आहे, तू पापी आहे असं आहे का देवा? मी पापे? हा. कसा पापे? कारण लहान्या बंधूची पत्नी, लक्षात घ्या, लहान्या बंधूची पत्नी बहिणी समान असते. लहानी बहीण आणि लहान भावाची पत्नी ही बहिणी समानच सारखी असते ना. तू स्वतः भावाची पत्नी चोरलीस आणि तिला राणी बोलून तिच्यासमोर सुख भोगू लागलास, तू पापी आहे. बाली राज्य करत असताना सुग्रीवाचं राज्य घेतलं, त्याची पत्नी घेतली होती आणि अधर्माने राज्य करत होता. अधर्म करतो म्हणून मी तुला मारलेलं आहे. बरं ठीक आहे देवा, मी अधर्म करत होतो, मी पापी आहे, बरोबर आहे देवा, मान्य आहे मला. पण एक प्रश्न विचारू का? मी खरंच पापी आहे का देवा? म्हणले पापी नसतं तर मी तुला मारलंच नसतं. मग देवा मी ऐकलंय रे, काय तुझ्या पुढे जो येतो आणि तुला जो पाहतो आणि तुझं ज्याला दर्शन होतं त्याचं पापच राहत नाही. मी तुला सकाळी 10 पासून पाहतोय, आता 11 वाजून गेले रे, 11:15 होत आले. म्हणजे तिथलं सांगतो बरं का बाबाजी, 11:30च्या पुढे टाइम झाला तरी मी पापी आहे का? खरं सांग ना. कारण तुझा चेहरा पाहिला पापच नष्ट होतं. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती. कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाते, कोटी ब्रह्माच्या मुख पाहता जाते, पाहता जाते, पाहता जाते. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती. आरतीला आपण वर्णन करतो आहोत. आरती म्हणतो ना, काकडा चालू आहे ना, झाला आता, पण त्या काकड्यामध्ये हे वर्णन आहे. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा तुझं मुख पाहिलं, ब्रह्महत्या कोटी जरा घडल्या, मुख पाहिल्या नष्ट होतं. मी तर एवढा पापी आहे का देवा? मग आता तुझं मुख जर एवढ्या वेळापासून मी पाहत असेल, 10 पासून 11:15 पर्यंत जर तुझं मुखच पाहत असेल, तर खरंच सांग ना देवा, मी पापी आहे का मारलंच मला? हा प्रश्न कोणाचा आहे बाबूजी? नीट ऐका. वालीचा आहे. श्रीरामाला पत्नीच्या मांडीवर मान आहे, मरायला लागलेला आहे. आणि मग त्यावेळेला विचार केला, धर्म हेतू अवतरे गुसाई, धर्म हेतू अवतरे गुसाई, माही मोई व्याधी की नाही. मला का मारलंस रे देवा? असा प्रश्न केला आणि त्याच ठिकाणी मग उत्तर देवाने दिलं, कारण तू स्वतः भाऊजाई बहिणी समान असते, तिच्यावर तिला उपभोग घेतला आणि हा धर्म घडल्यामुळे मला मारावं लागलं. विविध प्रकारची त्या ठिकाणी चर्चा झाली. आता ती चर्चा सोडून पुढे जायचंय बरं का भाऊ. या मनापासून घटना अशी घडली आणि पुढे जाता जाता आता आशीर्वाद दिला आणि एकच प्रश्न होता, देवा करता काय करावा लागेल? चित्त शुद्ध करावा लागेल. चित्त शुद्ध करून त्याची भक्ती करावा लागेल. आणि चित्त जर शुद्ध असेल, भक्ती जर केली तर देवाची प्राप्ती होईल. आणि त्याकरता आम्हाला गीत गावावं लागेल. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, हो भावे गावे गीत, 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 हो 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 भावे गावे गीत, गीत भावे गावे
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, देव हवा आहे, देव पाहिजे आहे, काय करावं लागेल? चित्त शुद्ध करावं लागेल आणि मग त्याचं गीत गावं लागेल. महाराज म्हणतात, भावे गावे गीत. आता गीत शब्दाने सुरुवात या अभंगाला झाली, पण गीत गात असताना गीत काही एक नाहीये. गीताचे अनेक प्रकार आहेत बरं का. आमचे बाबूजी या ठिकाणी अनेक वर्षापासून गीतं लिहितात बरं का. गीत अनेक लिहितात आणि त्यांचा अनेक वर्ष संपर्क आला गुलाबबाबांच्या सानिध्यात. गुलाबबाबा विदर्भात मोठे संत झाले आणि त्यांच्याकडे हे असणारे निळोबा म्हणून होते त्यावेळेला, आणि निळोबा या नावाने तिथे अनेक वर्षे काम केलं. त्याच ठिकाणी गीत लिहित असताना गुलाबबाबा यांनी गीत लिहावं, अभंग लिहावं, त्याच्यावर त्यांनी कीर्तन करावं बरं का सरपंच साहेब. बस परिणाम असा झाला, या सगळ्या गोष्टी करता करता गीत लिहित असताना गीत कोणतं असावं? गावाकरता लिहिलं ते ग्राम्य गीत आहे. आपण सर्व म्हणतो ना, गावाकरता लिहिलं बाबूजी ते ग्राम्य गीत आहे. बरं, गावाकरता लिहिलं, गाडगे बाबांनी जे गीतं लिहिली आहेत त्याला ग्रामगीता म्हणतात. बाबांची गीतं होते. दोन असे संत झाले आपल्या देशामध्ये, एकाचा संसार गाडग्यात होता आणि एकाचा संस्कार दबड्यात होता. त्यांची क्रांती जगाने घेतली महाराज. एकाचं नाव गाडगे बाबा आहे, एकाचं नाव तुकडोजी महाराज आहे बरं का भाऊ. दोन संत असे झाले की त्यांनी स्वतः करता केलं नाही, पण समाजाकरता एक मिनिटही ते शांत बसले नाही. गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज. महाराज फार सुंदर असणारं त्यांचं कार्य आहे, पण त्यांची जे गीत होते गावाकरता केलेली ग्रामगीता, म्हणजे गावाकरता ग्राम्य गीत आहे. लोकाकरता नाट्यगीत असायचं. आणि आता कालचे एक गीत झालं आपल्याला, राज्याने त्याचं असणारं कौतुक केलं. काय होतं त्या ठिकाणी महाराज राष्ट्रगीत, राष्ट्राकरता केलेलं जे गीत आहे ते राष्ट्रीय गीत आहे. सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा हमारा सारे जहां, सगळ्या जगात हे राष्ट्रीय गीत आहे. जनगण मन राष्ट्रासाठी केलेलं राष्ट्रीय गीत. आपल्याला अशी गीतं अनेक पाहता येईल, पण देवाकरता जी गीत केलेले आहेत. आमच्या माता भगिनी पूर्वीच्या काळी गीत गायच्या बघा. पहाटे उठायच्या आणि दळणदळीत असताना सुंदर माझे जाते गे फिरते गे बहुतेके वव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जात गे फिरते बहुतेके, सुंदर माझे जात गे फिरते बहुतेके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दळण मी दळीन पीठ मी भरीन, दळण मी दळीन पीठ मी भरीन, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, सासू आणि सासरा दीर हा तिसरा वव्या गाऊ भरतरा तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ भरतरा तू ये रे बा विठ्ठला. हे गीत आमच्या माता भगिनी गायच्या बघा. जुन्या म्हाताऱ्या पहाटे उठायच्या. आता पहाटच कळत नाही. डॉक्टरला सांगावं लागतं लवकर उठा आणि फिरायला जा. ना माणसं उठतात ना बाया उठतात, अवघड आहे. पण पूर्वीच्या काळी 4ला उठायच्या महिला आणि सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बर ये देवा आग्रह करायच्या. जनी जाते गाई किरती राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. ये देवा ये बरं का आदेश महाराज ये म्हणायचे द्या. आमच्या संतांनी वर्णन केलं बाबूजी. येवो का नाही मी दळीन एकली, येवो का नाही मी दळीन एकली, येवो का दळीन मी दळीन एकली, येवो का दळीन मी दळीन एकली, येवो का नाही मी दळीन एकली, येवो का नाही मी दळीन
दळीन एकली एकले दळीता शिनले हात लावे बहिणी जय दळीन एकली जय नाही मी दळीन एकली आमच्या संतांनी देवाला कसं आळवलं बघा बर का. दळण दळता दळता का नाही मी दळीन एकली. मी एकटी दळीत आहे. एकले दळीता शिनले हात लावे बहिली. हे देवा ये ना का नाही मी दळीन एकली. देवा ये बाबा. म्हणजे आमच्या देवाला भक्ती करायची असेल आणि आळवायचं असेल तर कुठं जावं लागत नाही. आता इंग्लिश मध्ये सांगायचा अर्थ. एक मिनिट झालं नाही त्याचं. इंग्लिश. I am singing loudly, very speed, and my chief promoter Arangirji Maharaj and all speaking in English, going to Pandharpura and wandering here and there. कशा करतात? दिंडी करतात. बघा आमचा एक म्हातारा असा असेल कोणाला वाटलं का. जसं दिसतं तसं हे आमचे गावठे मामा आहे. ते माझ्या बरोबर दिंडीत असायचे पंढरपूरच्या. प्रवचन त्यांना एक दिवस सांगितलं. इंग्लिश सुरू केलं त्यांनी. इंग्लिशमध्ये प्रवचन म्हणजे आमच्या साध्या कपड्यातल्या वारकऱ्याला सामान्य समजून येतात तेव्हा अशा कपड्यातल्या सुद्धा इंग्लिश बोलू शकतात. फार धन्यवाद तुम्हाला मामा. आणि ते काय प्रमाण दिलो तुम्ही असे धावून जाल त्या प्रमाणाला प्रगट होत असतं बरं का. अंतरीचे धावे स्वभाव ते एखादं प्रमाण आतून निघतं बरं का. हे ठरवून नाही महाराज. ध्यानात ठेवा. एकदा गावठे मामा करता जोरात टाळ्या वाजवा. आपले वडिलासारखे ते सगळ्यांच्या या वयात ते एवढं चांगलं काम करताय. धन्यवाद मामा तुम्हाला. नमस्कार. विठ्ठल बापांनो देवाचं नाव घ्यायचं असेल आपला हा विषय होता. तो कुठे केव्हा कोणालाही घेता येतं आणि म्हणून ते घेण्याकरताच आपल्याला हा जन्म मिळालेला आहे ना. आणि मग माय बापांनो त्याला घेतलं, त्याला वर्णन केलं, त्याला गायलं. ते कुठेही केव्हाही गाता येतं ना. महाराज अनेकांनी गायलं बरं का. हरी बोला गाता 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 हरी बोला सर्व कार्य करता हरी बोला सर्व कार्य करता हरी बोला हरी मुखे गाता
हारपणी चिंता हरी मोठे गाता हारपणी चिंता बोला सर्व करता सर्व कार्य करता हरी बोला हरी मोठे गाता हारपणी चिंता हरी मोठे गाता हारपणी चिंता हरिमुखानी गायलो पाहिजे महाराज. आणि तो हरिमुखानी गाणे करता हरी बोला खाता हरी बोला गाता सर्व कार्य करता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सगळ्या ठिकाणी हरी बोला महाराज. आणि म्हणून हरी बोला हा सर्व महत्वाचा मंत्र आहे. आणि तो हरी बोलण्याकरता महाराज दळिता कांडिता जेविता गे माय दळतांनी असू द्या कांटांनी असू द्या हरीला भजा. आणि तो हरी भजण्याकरता त्याचं गीत गाण्याकरता आम्हाला हा जन्म प्राप्त झालेला आहे. अशा अनेक गीत सांगत असताना वारकरी संप्रदायाचे एक गीत फार महत्वाचं आहे. त्याला जे महत्व प्राप्त झालेलं आहे त्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ते सर्वश्रेष्ठ गीत आहे. कोणतं गीत आहे वारकऱ्याचं? रामकृष्ण गीती गात टाळाची पळ्या वाजवीत 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 टाळाची पळ्या वाजवीत आपल्याला जे गीत गायचंय महाराज ते गीत कोणतं आहे? रामकृष्ण गीते गात टाळ चिपळ्या वाजवीत. बर या ठिकाणी टाळ चिपळ्या वाजवता जे गीत गायचंय आणि ते गीत गात असताना अंतकरण शुद्ध असावा. आणि मग गीत गावा देव प्राप्त होईल. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त. मग चित्त शुद्ध केलं गीत भावनेने गायलं. हे कशा करता करायचंय? देव तुला पाहिजे असेल तर करा. दुसरं चरण तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तुझ भावा सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलं. दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात तुकोबराया कशा करता चित्त शुद्ध करायचं गीत गायचं आहे. देव पाहिजे असेल तर हा सर्वात मोठा उपाय आहे. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. कोणता उपाय सोपा आहे महाराज? त्याचं भजन करणं. मग कसं करायचंय? सर्वांनी वर हात करा. सर्वांनी वर हात करा. विठोबार फुमाई माई धर्माला हादी हादी जय जय हादी जय 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 विठ्ठल माई जय
तुम्हा